महाराष्ट्राचा आज 67वा स्थापन दिवस. उद्धव ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन. तर राज्यभरामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला सरकारचं गिफ्ट. मुंबई पुणे मिसिंग लिंकचं आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार लोकार्पण. मुंबई पुणे प्रवासाची 25 ते 30 मिनिटं होणार कमी. आजपासून राज्यभरामध्ये डिजिटल जनगणनेला सुरुवात. भारताच्या जनगणनेच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय. 15 मे पर्यंत ऑनलाईन माहिती भरण्याची संधी. 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. बोर्डाच्या अध्यक्षांची झी24 तासला माहिती. विधान परिषद निवडणुकांचा सस्पेन्स अखेर संपुष्टात. निवडणूक बिनविरोध होणार. काँग्रेसचा दानवेंना पाठिंबा आणि महायुतीनं अतिरिक्त उमेदवार न दिल्यानं विधान परिषद निवडणूक बिनविरोध. सोमवारी घोषणा होणार. काँग्रेसचा अखेर अंबादास दानवेंना पाठिंबा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनधरणीला यश. ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन सपकाळांची घोषणा. आगामी विधान परिषदेच्या 2 जागांची काँग्रेसची मागणी. ठाकरेंच्या सेनेला अमान्य. परिषदेची केवळ एकच जागा काँग्रेसला देण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बच्चू कडूंनी हाती घेतलं शिवसेनेचं धनुष्यबाण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंचा शिवसेनेमध्ये प्रवेश. झेंडा बदलला तरी अजेंडा कायम राहणार का, याकडे लक्ष. मुंबईला बॉम्बे म्हणाल तर बांबू लक्षात ठेवा. बॉम्बे म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचा सज्जड दम. भोंदू अशोक खराची पोलीस कोठडी कोर्टानं नाकारली. खरातला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 9व्या गुन्ह्यात ताबा मिळवण्यासाठी एसआयटी कडून कोर्टात अर्ज दाखल. पुण्यात महिलेची रस्त्यातच प्रसूती. राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली दखल. जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे आदेश. एल निनोच्या प्रभावातही राज्यात मान्सून वेळेवरच येणार. 2 ते 3 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार. तर हिंदी महासागरातील अनुकूल बदलामुळे पाऊसही समाधानकारक राहण्याचा अंदाज. राज्यातील 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र. ई केवायसी नंतर 1,89,00,000 महिला योजनेसाठी पात्र.